नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर. तर आज आपण बनवणार आहे केळीचे वेपर्स. त्यासाठी आपण खूप सारे केळं घेतले. केळं कच्चे आहे, कच्चे केळं आपण घेतले आणि त्याला चांगल्या प्रकारे धुवून घेतले. आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण त्याला साळतोय. तर आपल्याला या प्रकारे त्याला साळून घ्यायचं आहे. तर केळीचे खूप चांगले आपण वेपर्स बनवणार आहे. तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आपण कसं कसं व्हिडिओ बनवतोय आणि खूप टेस्टी वेपर्स आपण कसे बनवतो, जे तुम्ही गावातून खूप महागड्या किमतीत घेतात ते तुम्ही घरी कसं स्वस्त बनवू शकतात. तर मित्रांनो, आपण काय केलंय, केळ घेतले, त्याला असं कट करतोय. ते कट केल्यानंतर त्याला असं साळतोय आपण, जेणे की आपल्याला ते वरचं कातडं काढून घ्यायचं आहे त्याचं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला काढून घ्यायचं आहे ते साल्ट. आणि खूप हेल्दी आहे, खूप प्रोटीनयुक्त आहे, खूप चांगलं वेपर्स बनतात हे. तुम्हाला या पद्धतीनं ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इकडं आपण पाणी घेतलंय, त्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे, ते धुवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं. तर मित्रांनो, तुम्हाला या पद्धतीनं चांगल्या प्रकारे ते धुवून घ्यायचं आहे, जेणे की ती वेपर्स आपले काळे नाही पडणार आहे. इकडे मित्रांनो, आपण धुवून घेतलेले केळे आहे त्याला आपलं असं किसून घ्यायचं आहे किसणीनं. या प्रकारे तुम्हाला लेअर बनवायची आहे त्याचे. तुम्ही बघू शकता की अशी लेअर बनवायची आहे तुम्हाला. आपण इकडं केळीचे वेफर्स आपण किसून घेतली केळी. इकडं आपण जे मीठ घेतलंय, आपण मिठात बनवणार आहे फक्त केळीचे वेफर्स. आपण मीठ टाकून घेतोय त्याला वरून. तर अशा प्रकारे तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे त्याच्यावर मीठ. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त मीठ नाही टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याला असं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण इकडे तेल तापवायला ठेवलं आहे आणि आपण जे कट केलेले चिप्स आहेत ते टाकतोय आपण लेयर्स. आणि त्याला आपण मीठ पण लावून घेतलं आहे, तुम्ही बघितलं त्या पद्धतीनं. असं मिक्स करत राहायचं त्याला. ते असं सुट्टं होतं, त्याच्यामध्ये चिटकत नाही. खूप इझी प्रोसेस आहे, खूप सिम्पल प्रोसेस आहे. काय असं रॉकेट सायन्स नाही आहे त्यात. खूप इझी प्रोसेस आहे, कुणी पण करू शकतो. त्यासाठी फक्त कच्चे केळं घ्यायचे तुम्हाला आणि जसं सांगितलं तसं तुम्हाला त्याच्यावरचे टर्फला काढून टाकायचे आणि त्याला स्लायसेस करून घ्यायचे त्या केळाच्या. थोडं मीठ लावायचे आणि त्याला असं तळून घ्यायचे. बघू शकता त्याचा कलर किती भारी आहे. आपण फक्त मिठातले बनवतोय, तर तुम्ही मसाला लावून पण त्याला बनवू शकता. त्याची पण आपण व्हिडिओ घेऊन येऊ लवकरच, की मसाला वेपर्स कसे बनवायचे केळाचे. आत्ता आपण फक्त नॉर्मल मिठातले तुम्ही कसे वेपर्स बनवू शकता केळाचे, त्याची व्हिडिओ आहे आपली. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले वेपर्स झाले तयार आणि मम्मी काढायचं काम करून राहिली. चांगल्या प्रकारे फ्राय झाले. खूप जास्त पण फ्राय नाही करायचे, डाळीचे पण नाही आहे, अशा प्रकारे काढायचे. आम्हाला आता तेल निथळायचे का, त्याच्यात खूप तेल आहे, तर आम्ही त्या वेगळ्या झाऱ्यात काढले आणि आम्ही त्याला ठेवणार आहे प्लेटीत. मीन्स त्याचं सगळं तेल निघून जाईल, मीन्स ऑइलीपणा त्याचा कमी होईल. तर या पद्धतीनं तुम्हाला असं काढून घ्यायचं आहे. तेल निथळायचं आणि आम्ही एक प्लेटीत ठेवलं आहे. त्या प्लेटीत काय होणार आहे, जे तेल आहे ते निघून जाईल आणि मग इकडं आपण याच्यात कढईत टाकणार आहे जे तुमचे रेडी टू गो वेपर्स आहे, जे तुम्ही खाऊ शकता. इकडं मग मी अजून टाकते, तर अजून वेपर्स आहे आपले खूप सारे. या पद्धतीनं तुम्हाला टाकायचे वेपर्स, असे मोकळे मोकळे करून टाकायचे तुम्हाला. हलवत राहायचे आणि तर हे बघा मित्रांनो, किती तेल निथळलं आहे. आता हे आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. आता हे तेल निथळून काढलं आणि आपण आता खाऊन बघूया कसं झालं आहे आपले वेपर्स. तर हे बघा, तुम्ही बघू शकता वेपर्स खूप कच्चे नाही आहे, खूप जास्त शिजलेले पण नाही आहे, फ्राय पण नाही झाले खूप जास्त. खूप भारी झाले, खूप हेल्दी आहे, खूप भारी लागत आहे. नक्की तुम्ही ट्राय करा.
आणि आम्हाला सांगा की कसा व्हिडिओ झाला आहे, तुमचे वेपर्स कसे झाले तुम्ही बनवलेले. की असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमचा चॅनल लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करा आमचा चॅनल. आणि वेट करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ तुमच्यासाठी. धन्यवाद.